सांगली शहरातील स्वच्छता, सामाजिक शैक्षणिक चळवळीतील भरीव योगदान देणाऱ्या निर्धार फाउंडेशनचा 10वा वर्धापन दिन आज 1 मे रोजी सांगलीत मोठ्या उत्साहात पार पडला। गेल्या दशकभरात राकेश दड्डनावर या युवकाच्या पुढाकाराने विविध सामाजिक उपक्रमाद्वारे ठसा उमटवणाऱ्या या युवक संघटनेने या सोहळ्यात 20 नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करत नव्या नेतृत्वाला संधी दिली। तसेच यापुढेही स्वच्छतेचा भक्कम संकल्प जाहीर करण्यात आला। 2016 साली अवघ्या 17व्या वर्षी राकेश दड्डनावर या तरुणाने काही समविचारी युवकांनी सुरू केलेल्या या कार्याची सुरुवात लहान उपक्रमापासून झाली। 2018 पासून स्वच्छता मोहिमांना व्यापक स्वरूप देत शहरातील विविध भागामध्ये जनजागृती करण्यात आली। यासोबतच मनपा शाळा क्रमांक 7 सांगलीच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली। मग अगदी पंढरपूर स्वच्छता वारी, महापूर 2019-21 व कोरोनामध्ये या टीमने मोलाची कामगिरी बजावली। या कार्यक्रमासाठी आमदार विश्वजित कदम, युवराज आदित्यराजे पटवर्धन, नितीनराजे शिंदे, स्वाती खाडे, जितेश कदम यांनी स्वतः उपस्थित राहत राकेश व टीमचा गौरव केला। संस्थापक राकेश दड्डनावर यांनी स्वागत व प्रास्ताविकात सांगितले की आजची बेधुंद तरुणाई व आजच्या काळात तरुण पिढीसमोर अनेक आव्हाने अशा परिस्थितीत गेल्या 10 वर्षात आम्ही सातत्याने सामाजिक कार्यात करत युवकांसमोर सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक तरुणाचा सन्मान म्हणून त्यांना आज व्यासपीठावर स्थान दिले असून 20 युवकांना विविध जबाबदाऱ्या सोपवून नवीन नेतृत्व घडवण्याचा संकल्प केला आहे। यापुढेही स्वच्छतेचा संकल्प आणखी दृढ होईल। आमदार विश्वजित कदम यांनी राकेश दड्डनावर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक केले आणि सांगलीच्या विकासासाठी अशा तरुणांची गरज असल्याचे नमूद केले। राकेशने 10 वर्षात साथ दिलेल्या तरुणांचा आज जो सन्मान केला तो खरोखरच कौतुकास्पद आहे। राकेशच्या कार्याला स्वच्छतेसाठी लागणारे सर्व साहित्य यापुढे आयुष्यभर भारतीय परिवाराकडून देण्यात येईल असा शब्द देखील दिला। युवराज आदित्यराजे पटवर्धन म्हणाले की राकेश व निर्धार फाउंडेशन यांनी सांगलीसह जिल्हाबाहेर जाऊन देखील स्वच्छतेमध्ये झोकून देऊन कार्य केलेलं आहे। त्यांचे स्वच्छतेचे फोटो बघितले तर लक्षात येतं की हे किती तळमळीने काम करतात। येणाऱ्या काळात अशा तरुणांच्या पाठीशी गणपती संस्थान ठामपणे उभे राहील। नितीन शिंदे म्हणाले की निर्धारचे कार्य समाजासाठी आदर्श असल्याचे सांगत महापालिका आयुक्त व नगरसेवकांनी राकेशला घेऊन स्वच्छता मोहीम व्यापक करावी असे त्यांनी नमूद केले। स्वाती खाडे यांनी राकेश व टीमच्या कार्याचे अभिनंदन करत या कार्यात महिलांच्या सहभागासाठी देखील पुढाकार घेईल असा शब्द दिला व त्यांच्या परिवाराकडूनही निर्धारला मदत करण्याचे जाहीर केले। या स्नेहमेळाव्यात गेल्या 10 वर्षात कार्यरत असलेल्या युवकांना जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, सल्लागार आदी पदावर नियुक्त करून जबाबदाऱ्या देण्यात आल्या। या पुढील काळात ही मुलं त्या भागात जाऊन पुढे येऊन स्वच्छता मोहीम अधिक व्यापकतेने राबवतील। यावेळी नूतन जिल्हाप्रमुख म्हणून सतीश कट्टीमनी, शहर जिल्हाप्रमुख म्हणून अनिरुद्ध कुंभार, तसेच धनंजय हंकारे, प्रकाश जोशी, मानतेश कांबळे, मंथन सोलापुरे, अनिल अंकलकोपे, रोहित कोळी, मनोज नाटेकर, गणेश चलवादे, सूरज कोळी, युवती प्रमुख भाग्यश्री दिवाळकर, सुनील पाटील, रोहित मोरे, किरण बेळुंखी, संदेश खोत, संकेत बेळुंखी, आकाश डाळे, अजिंक्य तांदळे, दीपक कोळी आदींना विभाग प्रमुख सह विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या। व्यासपीठावर युवकांना दिलेले स्थान व पदाच्या नवीन जबाबदाऱ्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। तसेच काही तरुणांना व पालकांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले। 10व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी सांगलीच्या सर्व स्तरातून मान्यवर व नागरिकांनी उपस्थित राहून राकेश व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। दशकभराच्या कार्याचा आढावा, नव्या जबाबदाऱ्यांची घोषणा आणि भविष्यातील दिशा यांचा संगम असलेला हा सोहळा युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल।